सगळ्यांनी शुभेच्छा द्याव्यात अशी मी त्यांनी विनंती करतो. प्रांताध्यक्ष सुनीलजी खरे, मंत्रिमंडळात माझे सहकारी सचिवजी तसंच अनिल पाटील, उपस्थित असणारे कृष्णा कंटोरेजी, अमोलजी, सुबोध अजितराव, शिवाजी सर्व संघटनेमध्ये विविध पदांवर काम करणारे उपस्थित असणारे सर्व मान्यवर, दोन्ही शिवाजीराव जमलेल्या महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून आलेले बाबाचारी, वेगवेगळे म्हणजे सहकारी बंधू माझ्या तरुण. काल आम्ही सगळेजण दिल्लीमध्ये होतो. बरेच जण दिल्लीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तिसऱ्यांदा एनडीएचे सरकारचे प्रमुख या देशाच्या पंतप्रधानांनी शपथ घेतली आणि तो शपथविधीच्या कार्यक्रमाच्या आधी दिल्लीच्या ऑफिसला देखील आम्ही सगळेजण तिथे उपस्थित होतो. मी होतो, प्रभुभाई होते, सुनील तटकरेजी होते, धनंजय मुंडे होते, अनेक तिथं सहकारी आम्ही सगळे उपस्थित होतो. आणि राष्ट्रीय पातळीवर आपण त्यांच्यावर जबाबदारी युवकांची दिलेली आहे आणि ती जबाबदारी काल त्यांनी स्वीकारली. आज आम्ही त्यांना तिथल्या ऑफिसला झेंडावंदन करायला सांगितलं. आज अनाईच्या वर्धापन दिनाचा 3 वाजता दुपारी षण्मुखानंद हॉलमध्ये आपला मेळावा आहे. आज त्या मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही रात्री सगळेजण उशिरा पोहोचलो 2:30-3 वाजता मुंबईमध्ये. आणि त्याच्या वेळेस मी सुनीलजींनी मला विनंती केली की तुम्ही इथं आहात तर झेंडावंदनला या. त्या पद्धतीनं वर्धापन दिनाच्या झेंडावंदनला मी उपस्थित इथं राहिलेलो आहे. इथं सुरुवातीलाच महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या सदस्यांना, विधायकांना, संसद सदस्यांना, सगळ्यांना, कार्यकर्ते, बंधू भगिनी, तमाम जनतेला मी मनापासून वर्धापन दिनाच्या 25व्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्याच्यामध्ये पत्रकार मित्रांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, खरं तर कालच मी पत्रकार परिषद दिल्लीमध्ये घेऊन त्याच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. आता मी इथं काही बोलणार नाही. दुपारी 3 वाजता मला जे काही विस्तृतपणे बोलायचं आहे ते षण्मुखानंद हॉलमध्ये मी माझी भूमिका राज्याला, देशाला आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. परिस्थिती सध्या एकंदरीतच बघितल्यानंतर म्हणजे आपल्याकडे दुष्काळाचं सावट होतं, सुदैवाने पाऊस काळ सुरू झालेला आहे. हवामान खात्याचं म्हणणं आहे की मान्सून पण पोहोचलेला आहे. काही शहरामध्ये त्याच्यातनं पाणी तुंबण्याचेही वेगवेगळे प्रकार घडलेले आहेत. आणि त्याच्यामुळे इथली बैठक, इथला झेंडावंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर मी मंत्रालयामध्ये जाऊन काही विधान आपल्या विभागीय आयुक्तांशी डीसीद्वारे संपर्क साधून साधारण राज्याचा आढावा आम्ही घेणार आहोत आणि त्याच्या संदर्भामध्ये काय पुढची पावलं उचलायची. कारण 2 दिवस दिल्लीत असताना मी एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आम्ही अनेकदा तिथं एकत्र बसून साधारण एकंदरीत राज्य सरकारच्या संदर्भामध्ये येणाऱ्या पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये महायुतीची लाईन ऑफ ॲक्शन काय असली पाहिजे अशा पद्धतीची बरीचशी चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे. आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बरेच प्रमुख सहकारी भुजबळ साहेबांच्या सहित त्या ठिकाणी होतो. आम्ही पण त्या बाबतीमध्ये चर्चा केलेली आहे. आज हा वर्धापन दिन साजरा करत असताना मला डोळ्यासमोर येतं काळ वेळ पुढा करता थांबत नसते. बघता बघता 25 वर्ष पूर्ण झाली. 10 जून 1999ला शिवाजी पार्कलाच प्रचंड संख्येने महाराष्ट्रातला आणि देशातल्याही काही भागातले नेतेगण आलेले होते, कार्यकर्ते आलेले होते आणि त्याच्यातनं स्वाभिमानातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. स्वतः पवार साहेब, संघाची, तारिक अनवर आणि बाकीचे सगळेच मान्यवर त्यावेळेसचे भुजबळ साहेब असतील, विजयदादा असतील, कदमसिंह पाटील असतील, भूषण असतील, पण आम्ही सगळेजण सेकंड फ्लाईटचे कार्यकर्ते होतो. आणि त्याच्यामध्ये समीरनं पण अतिशय महत्त्वाची भूमिका एकंदरीत तिथलं स्टेज आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्याच्याकरता प्रयत्न केलेला होता. आम्ही सगळे काळजीत होतो की पाऊस येतो का काय. तर 10 जून 7 जूनला आपल्या मुंबईमध्ये पाऊस सुरू होतो, मान्सून त्या ठिकाणी येतो, मृग नक्षत्र सुरू होतं त्यावेळेस. परंतु सुदैवाने पाऊस काही त्यावेळेस पडला नाही. फार उत्स्फूर्तपणे महाराष्ट्रातल्या जनतेने प्रतिसाद दिला आणि तो सगळा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आता इथून पुढच्या काळामध्ये देखील अधिक जोमाने हे लागलेला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे.
त्याच्याही संदर्भामध्ये बऱ्याच आम्ही चर्चा केलेली आहे. काय घडलं, कसं घडलं, कुठं आपण कमी पडलो, कुठल्या गोष्टी आता केल्या पाहिजे, कुठं निर्णय घेतले पाहिजे, कुठं गोष्टी करून पुढे गेलं पाहिजे. आणि कार्यकर्ता हा तर पक्षाचा कणा असतो, त्याच्यावर कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये घेऊन उद्याच्या काळामध्ये संघटनेमध्ये देखील अधिक तरुण चेहऱ्यांना पण वाव देऊन सगळ्यांनाच पुढे नेण्याचा प्रयत्न आणि सर्व जाती धर्माला एक न्याय देण्याचा प्रयत्न मी आपल्याला या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना सांगू इच्छितो. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा आदर्श हा डोळ्यासमोर ठेवूनच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल चाललेली आहे. त्याच्यामध्ये कुठेही आपण कसं देखील कमी पडत नाही, पुढेही कमी पडणार नाही, ही पण खात्री मी आपल्या सर्वांनाच या वर्धापन दिनाच्या झेंडावंदनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो. अधिक न बोलता बाकीचं विस्तृतपणे पुन्हा मी आपल्याला सांगतो की शर्मकानंद हॉलमध्ये प्रमुखांची भाषणं होणारच आहे. त्यावेळेस माझं तिथं शेवट भाषण होईल. त्यावेळेस मी माझी भूमिका देश पातळीवरची, राज्य पातळीवरची, एकंदरीत या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात किंवा काल मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काय भूमिका घेतली याबद्दल संपूर्ण इतंभूत माहिती मी तिथं देण्याचं काम करेन अशा प्रकारचा विश्वास देतो. आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं जे माझे सहकारी, जे कार्यकर्ते, जे सेलचे प्रमुख इथं उपस्थित राहिले त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पुन्हा एकदा तमाम सर्वकऱ्यांना या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद दादा. सावधान.